देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. हंस ब्रह्म आत्री दत्त नारायण लक्ष्मण बल भीम सख्यानंद शांतामाई बंडोबा केरवा श्रीपाद रामदास नारायण रोहिदास भगवान की जय. आत्मरूप गणेशू केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू चरण श्री सद्गुरुचे ते नमस्कारण्याता. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुरे नमः. तर आपण सद्गुरूच्या कृपेने आपला आजचा जो पाठ आहे तो 44 पॉइंट आहे आणि उपाधीचे स्वरूप आणि कार्य. आता नेमकं उपाधी कशाला म्हणायचं, उपाधीचं स्वरूप काय आणि कार्य काय. आता ह्या गोष्टी बघा, आता जरी आपल्याला हे कळत नसले शब्द तरी पुन्हा पुन्हा तुम्हाला कळते. उपाधीचा अर्थ आपल्याला नेमकं उपाधीच कशाला म्हणायचं हे माहित नसतंय. आता आत्मस्वरूप आहे, आत्मस्वरूपाची आता हे देह मिळाला आपल्याला, ते देह ही उपाधीच आहे. जर ध्यानात घ्या, तुम्हाला सिद्धांत सांगतो डायरेक्ट की हे तसं अंतःकरण आहे आणि अंतःकरणाचं अधिष्ठान काय आहे, आत्मस्वरूपच आहे. म्हणून हे ध्यानात घ्यायचं. आपल्याला उपाधी कळाली पाहिजे. उपाधी जर नाही कळाली तर तुम्हाला मग हे अभ्यास कळत नाही. त्याच्यामुळं ध्यानात घ्यायचं उपाधी. मग आता तुम्हाला बघा, इथं सोपं सांगतो तुम्हाला दृष्टांत आपल्या शरीरावरचा घेऊन. जी वस्तू जेवढ्या देशात असते तेवढ्या देशातील पदार्थाचे ज्ञान करून देऊन आपण वेगळी राहते, तिला उपाधी असं म्हणतात. जी वस्तू म्हणजे कोणतीही वस्तू घ्या मग तुम्ही आता. जी वस्तू जेवढ्या देशात असते आणि तेवढ्या देशातील पदार्थाचे ज्ञान करून देऊन आपण वेगळी राहते, त्याला उपाधी असे म्हणतात. उदाहरणार्थ कर्णशुष्कुली. कर्णशुष्कुली म्हणजे हे आपला कान, ही वरला कान आणि आतला कान असे दोन कान असतात आपल्याला. म्हणजे आपण ह्याला कान म्हणतो, त्या कर्णशुष्कुलीला. म्हणजे करंजी सारखा असा भाग आहे की नाही, करंजी सारखाच कानाची शुष्कुली. तर ही कर्णशुष्कुली म्हणजे हे आपण याला वरला कान म्हणतो. पण हे कान काय करतंय, आतलं जे आकाश आहे म्हणजे कानामध्ये रिकामी जागा आहे त्याला आकाश असे म्हणतात. तर हे मधलं हे कान जे काय करतंय की ह्या महाआकाशाहून म्हणजे बाहेरल्या आकाशाहून मधल्या आकाशाला वेगळं करून दाखवतं आणि ही कर्णशुष्कुली बाजूला राहते म्हणतात. तर येतंय का ध्यानात, ही उपाधी असती. तर मग ही आता बघा, त्यांनी सांगितलंय कानाचा चाफ्याचा आकार करंजी सारखा असतो म्हणून कानाच्या चाफ्याला कर्णशुष्कुली असे म्हणतात. ती जेवढ्या देशात असते तेवढ्या देशस्थित आकाशाचे श्रोत्रेंद्रिय असे ज्ञान करून देऊन आपण त्याहून वेगळी राहते. म्हणजे कानाची शुष्कुली ह्या कानातलं आकाश वेगळं करून आणि बाहेरलं आकाश हे वेगळं कशामुळे झालं, तर हे कान उपाधी आहे आतल्या कर्णेंद्रियाला. आतलं कर्णेंद्रिय म्हणजे आकाशच आहे. आकाशाचा काय आहे, शब्द आहे की नाही, शब्दगुण. तर आकाशाचा शब्दगुण आहे. तर मग आकाशाचे श्रोत्रेंद्रिय असे ज्ञान करून देऊन आपण त्याहून वेगळी राहते. म्हणजे आपले धर्म श्रोत्रेंद्रियावर घालीत नाही, ते व्यवर्तक असते. आपले धर्म श्रोत्रेंद्रियावर घालीत नाही आणि त्याच्याहून ती वेगळी असते. म्हणजे हे कानाची शुष्कुली कानातल्या आकाशाचं ज्ञान करून देऊन आपण बाहेरल्या सुद्धा आकाशाचं आणि या आकाशाचं भेद करून दाखवते आणि पुन्हा आणखीन हे ज्ञान करून दिल्यावर ही कर्णशुष्कुली वेगळीच राहते. म्हणजे त्याला उपाधी असं म्हणतात. तुम्हाला उपाधी जरी एकदा ध्यानात आली तर मग तुम्हाला ज्ञान होण्यासाठी सोपं होईल. ध्यानात घ्या, आकाशाहून तेवढ्याच आकाशाला श्रोत्रेंद्रिय म्हणून वेगळे करून दाखवते. एवढ्याकरिता कर्णशुष्कुली ही श्रोत्रेंद्रियाची उपाधी आहे असे म्हटलेले आहे. कर्णशुष्कुली श्रोत्रेंद्रियाची उपाधी आहे असे म्हटलेले आहे. म्हणजे कानाची ही वरली जी आहे ती उपाधी आहे. तर कान याचा अर्थ म्हणजे आतलं आकाश आहे कानातलं, ते बाहेरल्या आकाशाहून वेगळं करून दाखवून आपण स्वतःचं रूप बाजूला राहते. एवढाच पॉईंट ध्यानात ठेवा. आता विशेषणाचे स्वरूप आणि कार्य. आता तुम्हाला उपाधीचं स्वरूप आणि कार्य कळालं. उपाधीचं स्वरूप आणि कार्य जर तुम्हाला कळालं
तर मग तुम्हाला मुक्त व्हायला सोपं होतं. म्हणजे आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप कसे आहोत ते ध्यानात येईल पुढं. आता विशेषणाचे स्वरूप व कार्य. आता उपाधी वेगळे असते. उपाधी वेगळे निर्विकाराम्य असं जे प्रमाण आहे की नाही साधू संतांचं. उपाधी वेगळे निर्विकाराम्य. जे आपलं निर्विकार स्वरूप आहे ते या देहाहून या स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देहापेक्षा वेगळं आहोत आपण. तर हे अंतःकरणाची आपल्याला उपाधी आहे. आता ते उपाधी, त्याचं कार्य आणि स्वरूप कळालं. आपल्याला विशेषण कळून घ्या विशेषण. आता विशेषण म्हणजे हे उपाधी वेगळे असते. ज्ञान करून देऊन वेगळे राहते आणि हे विशेषण मिसळून असतं, मिसळून. विशेषण हे मिसळून असतं. मग त्यांनी तिथे उदाहरण पण दिलेलं आहे, की काळा घोडा. आता काळा घोडा काय म्हणले? काळा घोडा किंवा निळा घोडा काय म्हणा तुम्ही समजा. आता काळा म्हणलात तुम्ही. काळा घोडा जर म्हणलं तर काळा घोडा काय करतो? तर त्या काळ्या घोड्यामध्ये रंग तर मिसळून असतोच. पण इतर तांबडे, पांढरे इतर रंगाचे जे घोडे आहेत त्याच्याहून वेगळा म्हणजे त्याच्याहून वेगळा आहे असं दाखवून, पण रंग आहे विशेषण असल्यामुळं रंग त्याच्यामध्ये मिसळून आहे. मग हे विशेषण कसं मिसळून असतं ते बघा. बाकीच्या बाकीच्या घोड्याहून वेगळा आहे, पण विशेषण असल्यामुळं रंग हा विशेषण आहे त्याचं, तर ते रंग त्या घोड्यामध्ये मिसळून आहे. त्या रंगामुळे तर तो वेगळा झालेला आहे बाकीच्या पेक्षा. मग असं ते स्वतःमध्ये त्याचं ते विशेषण हे मिसळून असतं, ते ध्यानात घ्या. म्हणजे रंग कसा आहे त्या स्वतःसहित मिसळून आहे. रंगासहित तो आपल्याला दाखवतोय, बाकीच्याहून मी वेगळा आहे म्हणून. आता हे विशेषण पक्क चांगलं ध्यानात ठेवा. कारण विशेषण कशाला म्हणायचं, त्याचं स्वरूप काय आणि त्याचं कार्य काय ते तुम्हाला तिन्ही सांगितलेलं आहे. तर ध्यानात घ्या आता उपाधी आणि विशेषण यांच्यातील भेद. आता तुम्हाला अगोदर उपाधी सांगितली, नंतर विशेषण सांगितलं. तर उपाधी वेगळी असते आणि विशेषण कसं असतं तर मिसळून असतं. मग हे ध्यानात घ्या. 2 शब्द जर ध्यानात चांगले आले, तर पुन्हा आता आणखीन त्याच्यात तेच समजून सांगायलेत, की उपाधी आणि विशेषण यांच्यातील भेद. आता उपाधी आणि विशेषण यांचा काय भेद आहे ते सांगायलेत. उपाधी आणि विशेषण हे दोन्ही व्यावर्तक असतात. उपाधी आणि विशेषण हे कसे असतात? वेगवेगळे असतात. पण उपाधी आपले धर्म उपहितावर न घालविता, उपाधी आपले धर्म उपहिता म्हणजे काय फरक आहे ते सांगायलेत बघा. उपाधी आपले धर्म उपहितावर न घालविता उपहिताचे ज्ञान करून देते. उपाधी काय करते? आपल्या जवळच्या वस्तूचं ज्ञान करून देऊन उपाधी बाजूला राहते. आणि विशेषण काय असतं तर ते सुद्धा बाकीच्याहून आपण वेगळे आहोत आणि पण ते विशेषण मिसळून असतं. मग उपाधी आणि विशेषण जर नाही ध्यानात आलं तर आपण आत्मस्वरूप कसे आहोत ते कळत नाही पुढं. म्हणून ध्यानात घ्या, उपाधी कशाला म्हणायचं आणि विशेषण कशाला म्हणायचं. उपाधी म्हणलं की वेगळे असते आणि विशेषण म्हणलं की मिसळून असतं. तर हे ध्यानात घ्या. मग विशेषण काय करताय म्हणले? उपाधी काय करते कळालं का? आपले धर्म उपहितावर न घालविता म्हणजे जवळच्या वस्तूवर न घालविता ज्ञान करून देऊन वेगळे राहते उपाधी. आणि विशेषण आपले धर्म विशेषावर घालून, आपले धर्म विशेषावर घालून आपल्याला विशेषाचे ज्ञान करून देते. म्हणजे आपल्या स्वतःच्या धर्मासहित त्या विशेषाचं ज्ञान करून देते. मग आता आपला इकडं तुम्हाला जर सिद्धांतात सांगायचं असेल तर आपला विशेष्य काय आहे? तर आत्मा आहे विशेष्य आणि विशेषण अंतःकरण आहे. तर अंतःकरणाचे धर्मासहित आत्मस्वरूपाच्या धर्मासहित ते मिसळून स्वतःला सर्वासहित मी आहे असं जे म्हणतंय, तर ते विशेषण आहे. आणि अंतःकरणाला ज्यावेळेस ज्ञान होईल, अंतःकरणाला ज्यावेळेस ज्ञान होईल त्यावेळेस अंतःकरण हे वेगळं राहून मी सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे असं ज्ञान होत असतं. तर हे ध्यानात घ्या. म्हणून आपण वेगळे राहून आपल्यामध्ये असणारे आकाशाचे स्वतः अशा रूपाने ज्ञान करून देते. मनन कर्ण शुष्कुली ही स्वतंत्र्याची उपाधी आहे. म्हणजे उपाधी कसं आणि विशेषण कसं हे समजून सांगायलेत. उपाधी आणि विशेषण हेच आपल्याला ते समजून सांगायलेत, तर ते ध्यानात घ्या. कारण उपाधी कशाला म्हणायचं आणि विशेषण कशाला म्हणायचं.
तर उपाधी ही तर पुढं पुढं त्यांनी सांगितलेलं आहे की ज्ञानवानाचे अंतःकरण ही उपाधी असते आणि अज्ञानाचं अंतःकरण हे विशेषण असतं. म्हणजे स्वतःच्या धर्मासहित म्हणजे ते जे अंतःकरण आहे ते मिसळून असतं, मिसळून. म्हणजे आत्म्यासहित मी आहे असं म्हणतंय हे सर्व देहासहित आणि त्याला म्हणायचं मिसळून. आणि ज्याला ज्ञान होतंय त्याला असं माहिती होतंय की हा देह मी नाही, अंतःकरण मी नाही. हे सर्व संसार धर्म बुद्धीचे आहेत आणि मी याच्यापेक्षा वेगळा आहे. असं एकदा कळून घेतल्याच्या नंतर अंतःकरण ही उपाधी ठरते. म्हणून ज्ञानवानाचं अंतःकरण ही उपाधी असते आणि अज्ञानाचं विशेषण असतं. विशेषण म्हणजे मिसळून असतं. आणि जोपर्यंत आपण मिसळून राहतो त्या देहाचे धर्म किंवा बुद्धीचे धर्म आपण आपल्या आत्मस्वरूपावर घालितो, तोपर्यंत आपण मुक्त होत नाहीत. म्हणून आपल्याला अंतःकरणाचे धर्म हे सर्व बुद्धीचे असून मी आत्मस्वरूपाचा आहे असं आभासाला ज्ञान कळून घ्यायचं. आभासाला आभास येतो का ध्यानात? तर आभास म्हणजे तुम्हाला माहिती आहे आत्मस्वरूप. आत्मस्वरूप अंतःकरण किंवा बुद्धी आणि त्या बुद्धीमध्ये पडलेला आभास. तर ह्याला म्हणतात ते परमात्मा जीव. तर हे असं ध्यानात घ्यायचं. आत्मा, बुद्धी, आभास या तिघांना मिळून जीव असे म्हणतात. त्याप्रमाणे अज्ञानी माणसांची बुद्धी ही विशेषण असते. अज्ञानी माणसाची बुद्धी काय असते? विशेषण असते. कारण अज्ञानी माणसाची बुद्धी आपल्या ठिकाणच्या स्वकर्तृत्व, भोक्तृत्वादी संसार धर्म आत्म्यावर लादून आपल्यासह आत्म्याचे ज्ञान करून देते. तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगून आणखीन पुन्हा हेच सांगतोय की आता हे कळालं का तुम्हाला की आत्म्याचं ज्ञान कसं करून देते म्हणतात? विशेषण जे असते ते म्हणजे आपल्या स्वतःच्या धर्मासहित मिसळून आणि त्याला म्हणायचं विशेषण. आणि ब्रह्मज्ञानी पुरुषाची बुद्धी ही सगळे संसार धर्म माझे असून माझे अधिष्ठान जो आत्मा तो असंग निर्विकार आहे तो ब्रह्मरूप आहे असे ज्ञान करून देते. म्हणून अज्ञानी पुरुषांची बुद्धी विशेषण असते आणि ज्ञानवानाची बुद्धी ही उपाधी असते. मग जोपर्यंत आपण उपाधी होत नाहीत, उपाधी आपल्याला कळत नाही, तोपर्यंत आपण मुक्त होत नाहीत. कारण उपाधी फक्त आपल्याला काय करते तर ज्ञान करून देते. अंतःकरणाची वृत्ती, अंतःकरणाच्या वृत्तीने एकदा ज्ञान कळून घ्यायचं ना आपण वेगळंच राहायचं. तर ते आता वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा. तुम्हाला सांगते वेगळं निघा आणि वेगळे निघून संसार बघा असं प्रमाण आहे साधू संतांचं. आता तुम्ही म्हणता हे प्रमाण असं कसं काय दिलं इथं? तर हे व्यावहारिक दृष्ट्या आपल्याला असं वाटतं की काय प्रमाण आहे? तुम्हाला सांगते वेगळं निघा. आता आपण एखादा उदाहरण घेऊ. एखाद्या जोडप्याचं लग्न झालं आणि ती त्यांची मंडळी काय म्हणते की आता तुम्हाला सांगते वेगळं निघा आणि वेगळे निघून संसार बघा. आता हे व्यावहारिक दृष्टांत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण आता इकडे हे कसा लावायचं हे ध्यानात घ्या. तुम्हाला सांगते वेगळं निघा. आता हे कोण कुणाला म्हणायलंय? कोण म्हणतंय महाराज? सिद्धांत कोणाला? सिद्धांत काय आहे? आता वृत्तीनं काय करायचं? वृत्तीनं अज्ञानाचं आवरण घालवायचं आणि अज्ञानाचं आवरण घालून मग आता राहिलेलं हे प्रारब्ध आहे त्या प्रारब्धाला पुन्हा आपण पाहायचं म्हणजे साक्षी रूपानं. म्हणजे आपल्याला वरतीनं अज्ञान घालवायचं आत्मस्वरूपाबद्दलचं. आत्मस्वरूपाबद्दलचं एकदा अज्ञान गेलं म्हणजे आत्मस्वरूपच आहे असं कळालं आणि हे संसार धर्म बुद्धीचे आहेत असं कळाल्याच्या नंतर मग आता वेगळे निघा आणि वेगळे निघून संसार बघा. तर हे आपण आत्मस्वरूप आहोत आणि आत्मस्वरूप हे साक्षी रूपानं असून मग आता आपण हे ठेविले अनंत तशीच राहावे चित्त असू द्यावे समाधान. मग ह्या संसाराकडे असं पाहायला सांगितलं आपल्याला. आता हा संसार आपला नाही तर मग याच्याबद्दल सुखदुःख करण्याचं कारण नाही. कर्तृत्व भोक्तृत्व आपलं नाही ते बुद्धीचं आहे. आणि ते आपण आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घेऊन आपण म्हणजे कोण? आपण बोलतो आहोत, चलतो आहोत, कार्य करतो आहोत म्हणून आपण जीव आहोत. ध्यानात घ्या आपण कोण आहेत ती.
आपण कार्य करत आहोत, आपल्याला असं वाटतं की आपण जीव आहेत म्हणून. आणि जीव काय करतंय मग मिसळून राहतंय, मिसळून विशेषण मिसळून लय राहायला बरं वाटतं जीवाला. मग त्याला विशेषण म्हणायचं. आणि एकदा कळून घेतलं काय हे संसार धर्म बुद्धीचे आहेत तर मग ते आपण संसार धर्म बुद्धीचे असून म्हणजे माझा आत्मा, आता हे कोण बोलतंय तर मग जीव बोलतो असं म्हणायचं. मग माझा आत्मा सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे. सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे. तर हे निर्डे महाराज आवाज आवाज येतो इकडे आवाज. तुमचं स्पीकर चालू आहे स्पीकर. हा झालं बरोबर झालं. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. तर आता आपल्याला कळलं की नाही, अज्ञानी पुरुषांची बुद्धी विशेषण असते आणि ज्ञानवानाची बुद्धी उपाधी असते. मग आता याच्या पुढे आपल्याला परामर्तू चैतन्याचा विचार, प्रमातृ चैतन्याचा विचारामध्ये आपल्याला त्यांनी चैतन्य सांगायले. आता हे चैतन्याची नाव, चैतन्य तर एकच आहे. मग तुम्हाला मी बार बार दृष्टांतामध्ये सांगत असतोय की एकाच पुरुषाला नाव मात्र अनेक ठेवले जातात. बाच्याच्या निमित्तानं मामा, पत्नीच्या निमित्तानं नवरा, मुलाच्या निमित्तानं आई, म्हणजे हे काका मामा दादा हे सर्व जी नावं ठेवले जातात ते उपाधीमुळे ठेवले जातात, ध्यानात ठेवा. मग उपाधीच्या योगाने बाकीच्यांचे जे आपल्या उपाधी असतात, नातेवाईक असतात, ते आपल्याला दादा मामा काका तात्या बापू असे वगैरे नाव म्हणतात. पण मनुष्य एकच असतो की नाही. पण प्रत्येक आलेला माणूस सगळेजण मामाच नाहीत म्हणत. कोणी काका म्हणतंय, कोणी मामा म्हणतंय, कोणी तात्या म्हणतंय, असं वेगवेगळे नावं असतात. त्यांनी म्हणजे उपाधी भेदान नाव आहेत. त्यांच्या उपाधीच्या योगाताने तशी नावं पडलेली आहेत एकच पुरुषाला. तसं चैतन्याची नावं आहेत. चैतन्याची ही नावं ध्यानात घ्या म्हणजे आपल्याला अडचण येत नाही. एकाच चैतन्यास उपाधी आणि विशेषण यांच्यामुळे कशी नावे प्राप्त होतात ते सांगतो म्हणले. मग आता ह्या चैतन्याला उपाधीमुळं आणि विशेषणामुळं नाव पडलेले आहेत. मग काय नाव पडलंय? अंतःकरण पहित चैतन्य. आता आपल्या शरीरामध्ये अंतःकरण पूर्ण शरीरभर आहे आणि त्या पूर्ण शरीराभर जे चैतन्य असते, आत्मस्वरूप आहे, तर त्याला म्हणतात साक्षी आत्मा कुटस्थ. आपल्या शरीरामध्ये पूर्ण शरीरभर जे चैतन्य आहे आणि ते चैतन्य आहे आत्मा साक्षी आणि कुटस्थ असं त्याचं नाव आहे. मग आत्मा त्यालाच म्हणतात, कुटस्थ त्यालाच म्हणतात आणि साक्षी बी त्यालाच म्हणतात. मग हे आत्मा साक्षी कुटस्थ अगोदर कळून घ्या. आपल्या पूर्ण शरीरभर असतो. जर देव नसता तर हे शरीरच बनलं नसतं, ध्यानात घ्या. जर हे पाणी जर नसतं समुद्राचं तर असणार पाण्यामधले जलचर प्राणी हे बनलेच नसते. तसं प्रब्रह्म स्वरूप जर नसतं तर ह्या प्रब्रह्म स्वरूपावर हे जगतच निर्माण झालं नसतं. मग ते प्रब्रह्म स्वरूप आहे आणि त्या प्रब्रह्माचा संकल्प आहे. काय संकल्प आहे? तर हे जगत्रय व्हावं असा त्याचा संकल्प आहे त्या प्रब्रह्माचा. सुरुवातीचाच संकल्प आहे त्यांचा आणि या संकल्पानं एवढं झालंय. आणि तुमचा आमचा सुद्धा संकल्पच असतो. तर आपण स्वतः चांगले संकल्प करत जा. जर चांगले संकल्प नाही केले तर तसंच फळ मिळतं. आपले संकल्प नकारात्मक ठेवायचे नाही. नकारात्मक संकल्प ठेवले की तसंच फळ मिळतं. आता मी दुःखी आहे, मला दुःख व्हायला लागलं, मला आता अपशकुन आलं, मला आता असं झालं, मला तसं झालं, ही जे असले संकल्प आहेत हे काढून टाकायचे. आपण असले चुकीचे संकल्प करायचे नाही. मी सतत आनंदी आहे, मला कुठल्याही प्रकारची अडचण नाही, मी सच्चिदानंद, माझा आत्मा ब्रह्मरूप आहे वगैरे असले छान असणारा मी आनंदी आहे, मी सुखी आहे,
माझ्यापासून कुणाला दुःख होऊ नये, असे जे संकल्प असतात ते शुभ संकल्प करा. शुभ संकल्प. मला आता पंचीकरण कळत नव्हतं, आता मला कळायला लागलेलं आहे. आता मला विचारसागर पण कळणार आहे, कळायला लागलेला आहे मला. मी आता सतत अभ्यास करत आहे वगैरे चांगले शुभ संकल्प करा. आणि मग शुभ संकल्प करून आपल्याला शुभ फल मिळत असतं. आपण काय करतो, सगळे अशुभ संकल्प करतो आणि अशुभ फळ मिळतं आपल्याला. तर ध्यानात घ्या, आपले चैतन्याचे प्रकार चालले होते. अंतकरणातल्या चैतन्याला म्हणजे अंतकरण म्हणजे तुम्ही म्हणता नेमकं कुठं असतं अंतकरण? अंतकरण नकापासून बोटाच्या खाल्ल्या पायाच्या बोटाच्या नकापासून ते डोक्याच्या केशापर्यंत अंतकरण पूर्ण शरीरभर असतं आणि तेवढा जे चैतन्य असतं त्या शरीरभर त्या चैतन्याला आत्मा साक्षी कुटस्थ असं म्हणतात. आता तुम्हाला आत्मा चांगला कळाला. आपल्या पूर्ण शरीरभर आत्मा आहे. आता हे आत्मा कळाला. मग आता अंतकरण विशिष्ट चैतन्य. आत्मचैतन्यालाच अंतकरण पहित चैतन्य असं म्हणतात. आता दुसरं चैतन्य आहे अंतकरण विशिष्ट चैतन्य. अंतकरण विशिष्ट चैतन्य म्हणजे जीव परमात्मा संसारी. आता आपण म्हणतो का नाही, जीव हे परमात्मा म्हणजे कळणारा किंवा द्रष्टा, पाहणारा. परमात्मा, द्रष्टा, जीव, चैतन्य, संसारी ह्या जीवाचे काय आहेत? हे अंतकरण विशिष्ट चैतन्य म्हणजे ते मिसळून असतं म्हणून विशिष्ट शब्द लावला. ध्यानात घ्या. आता पाठीमागं विशेषण झालं, मग विशेषण हे अंतकरण विशिष्ट चैतन्य हे मिसळून असतं. मिसळून. आणि जीवाला मिसळून राहायला लय आवडतं, वेगळं राहावं वाटत नाही जीवाला. म्हणून ह्याला म्हणतात हे अंतकरण विशिष्ट म्हणजे मिसळून. अंतकरण मिसळून असते, ते त्याला म्हणायचं जीव म्हणायचं. आता हे दोन चैतन्य झाले, अंतकरण उपै चैतन्य एक, अंतकरण विशिष्ट चैतन्य आणि अंतकरण वरती विशिष्ट चैतन्य. आता अंतकरणाची वरती बाहेर जाते किंवा वरतीनच आपण संकल्प विकल्प करतो मनानं, आहे की नाही, मनाची वरती. मग ही अंतकरण वरती विशिष्ट चैतन्य म्हणजे बाहेरल्या पदार्थापर्यंत जे आपलं आपल्या डोळ्याच्या द्वारे वरती बाहेर जाते आणि त्या वस्तूचं ज्ञान होतं. तर मग तिथपर्यंत जाणारी जे वृत्ती आहे त्याला प्रमाण चैतन्य असं म्हणतात. म्हणजे चेतन म्हणजे देव आहे, आत्मस्वरूपच देव आहे, ब्रह्मस्वरूपच देव आहे आणि ते सर्वत्र आहे, व्यापक आहे. तर मग आता 3 झाले आपले आणि चौथा आहे घटादी जड पदार्थ विशिष्ट चैतन्य. त्या घटापाशी चैतन्य आहे म्हणून घटादी जड पदार्थ विशिष्ट चैतन्य. आता कुठला जरी तुम्ही वस्तू पाहिली तरी त्या प्रत्येक वस्तूपाशी चैतन्य असतं. चैतन्य जर बाहेर नसतं तर ती वस्तूच आपल्याला दिसली नसती. ध्यानात घ्या, आपल्याला काय पाहिजे? तांब्या पाहिजे. तर तांब्यापाशी जर चैतन्य नसतं तर तांब्यात दिसला नसता. किंवा बाटली पाहिजे आपल्याला पाण्याची, तिथं बाहेर जर चैतन्य नसतं तर ती बाटलीच आपल्याला दिसली नसती. ध्यानात घ्या. म्हणजे आपला काय झाला नसता? व्यवहार झाला नसता. आपला व्यवहार व्हावा म्हणून तर प्रभूनं ही सर्व लीला आहे त्याची, प्रभूची. आपला पूर्ण व्यवहार व्हावा म्हणून त्यानं सर्व आपल्याला हे निर्मिती केलेली आहे जगताची. आणि आपण काळजी करतो की आता कसं होईन आमचं, आता आमचं कसं होईन म्हणण्यापेक्षा त्या प्रभूलाच काळजी आहे. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती. आता बाळ वाढायच्या अगोदर म्हणजे बाळ जन्मायच्या अगोदरच आई जवळ दूध उत्पन्न केलेलं आहे. म्हणजे अगोदर काय केलंय? दुधाची उत्पत्ती केली आणि पुन्हा बाळाला जन्म दिलाय. ध्यानात घ्या. म्हणजे ईश्वरानं अगोदरच नियोजन करून ठेवलंय. म्हणजे ईश्वरानं हे सर्व जगत्रय बनवून ठेवलं अगोदर, तर त्याची सामग्री बनवून ठेवली आणि पुन्हा हे निर्माण केलेलं आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आम्हीच करतो तर आमच्यामुळेच हे सगळं होतंय म्हणून. आपल्यामुळं काही होत नाही माय बापा, ध्यानात ठेवा. आपल्याला काहीच करता येत नाही. त्या प्रभूची लीला आहे. अगोदर सर्व सृष्टी निर्माण करायच्या अगोदर भगवंतानं हे सगळं त्यांचं भरण पोषण कसं होईल त्याची, म्हणजे त्या भगवंताचा संकल्प म्हणजे काय साधी आणि सोपी गोष्ट आहे का? सर्व होतंय त्या परमात्म्याला, सर्व काय करता येतंय. पण आपण ध्यानात ठेवा, आता हे किती झाले आपले? चार झाले. परमेय चैतन्य म्हणजे घटापाशी बाहेरल्या वस्तूपाशी सर्वत्र व्यापक चैतन्य, त्यालाच ब्रह्मचैतन्य असं म्हणतात. आता आहे 5वं चैतन्य.
पाचवं चैतन्य म्हणजे घटादी पदार्थ अंतकरण वरती विशिष्ट चैतन्य. आता हे असे नाव आपल्याला थोडे अवघड वाटतात. जर घट आपल्याला माहिती असेल, घट म्हणजे गाडग घ्या. घट म्हणजे गाडगा आहे आणि त्याला पदार्थ आपण म्हणतो आहे की नाही, एखादी वस्तू म्हणतो आणि त्या वस्तू पशे आपल्या अंतकरणाची वृत्ती तिथपर्यंत जाते आणि मग त्याचं त्या घटाचं वगैरे आपल्याला ज्ञान होतं. ही ताबडतोब क्रिया असल्यामुळे आपल्याला कळत नाही आणि त्या चैतन्याला प्रमाचैतन्य असं म्हणतात. कारण बाहेरल्या वस्तूपशे चैतन्य आहे. ते चैतन्य आपल्याला तिथं जर चैतन्य नसतं किंवा आपल्याकडे चैतन्य नसतं तर ह्या वस्तूंची देवघेव किंवा वस्तूंचा व्यवहार झाला नसता. तर हे ध्यानात घ्या. आता हे 5 चैतन्याची नावं पडलेले आहेत. मग आता हे 5 नावं एकाच चैतन्याला आलेत. ब्रह्मचैतन्याला, सामान्य चैतन्यालाच ही नावं येतं. मग तुम्ही काय म्हणता, आणि हे नावं एवढे का ठेवली? तुम्ही सांगा, तुम्ही कोणाचे तरी मामा असतान, तर बासा कशामुळं तुम्ही त्या म्हणजे बहीण आहे म्हणून बासा आहे आणि बासा आहे म्हणून मामा आहे. आता बहीण नसती तर बासा नसता आणि बासा नसता तर मामा नसता. बरोबर आहे की नाही? मग या नियमाप्रमाणे तुम्ही कोणाचे तरी काका होता, मग आता भाऊ होता, भावाला मुलगा होता म्हणून तो काका म्हणायला लागला. आता त्याला काय करणार आपण? त्याला तुम्ही काही करू शकत नाहीत. कुणी काका म्हणू द्या, कुणी मामा म्हणू द्या, कुणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या. आपापल्या नात्याप्रमाणे ते बोलतच असतात. नाही नाही म्हणे मी एकटाच पुरुष आहे, मला कुणी मामा म्हणतंय, कुणी काका म्हणतंय, मला कुणी काय म्हणतंय, असं वगैरे. महाराज तुमचा आवाज, तुम्ही माईक चालू केलं. तिडके महाराज तुमचं माईक चालू झालंय. हा, त्या माईक बंद करा, माईक. हा, माईक बंद करा, माईक. म्हणजे ते इकडं डिस्टर्ब होतोय पाठामध्ये. तर आपल्याला आले की ध्यानात माईकावर बटन दाबा. हा, दबलं, झालं, बराबर झालं. तर माईक बघा, हे चैतन्य कसं आहे, मी कशामुळे सांगतो तर एकच चैतन्य. आता चैतन्य एकच आहे, पण एका चैतन्याला हे 5 नावं पडली, 5 नावं. तर ती त्यांना उपाधी लागली म्हणून हे नावं पडलेत. आणि ह्या उपाधी वेगळे निर्विकार आम्ही. या उपाध्या तुम्ही काय करायच्या, तर ह्या उपाध्याच आपल्या नाहीता, हे ध्यानात घ्या. या उपाध्या आपल्या नसल्यामुळं आपण आणि आपण म्हणजे कोण आहेत, तर आपण आता सध्याच्याला आपण आभास आहे असं ध्यानात घ्या. आभास म्हणजे जीव. आभास म्हणजे जीव. आभास शब्द वापरला की आत्मा असतो, बुद्धी असते आणि बुद्धीमध्ये आभास असतो. तर याला जीव असं म्हटलेलं आहे. मग जीवानं हे कळून घ्यायचंय आपल्याला, जे माहिती नाही ते. मग साधन तर पाहिजे की नाही आपल्याला. आता कुठं जायचंय, त्याला साधन पाहिजे. काही गोष्टी करायच्या आहेत, त्याला साधन पाहिजे. मग त्या परमात्म्यानं साधनं दिली. मग त्या परमात्म्यानं साधन दिलं, त्या साधनाच्या द्वारे आपण आत्मस्वरूपाचं ज्ञान समजून घ्यायचं. आणि ह्या सगळ्या उपाध्या आपल्या नाहीत, ह्या पंचमहाभूताच्या आहेत. हे ध्यानात घ्या. कारण देह मी म्हणजे देह दृश्य जी वस्तू असते ते मी नाही. मग देह सुद्धा दृश्य आहे, म्हणून देह मी नाही. आणि देह पंचमहाभूताचा असल्यामुळं देह माझा नाही. तर असे आपण मी आणि माझ्यापासून वेगळे निघा आणि वेगळे निघून संसार बघा. संसार म्हणजे हा शरीराचा, बुद्धीचा संसार आहे. तर हे त्यांच्या बुद्धीच्या माती लादून आभासानं माझा आत्मा म्हणजे बुद्धीचा अधिष्ठान आत्माच आहे. मग त्या आभासानं समजून घ्यायचं की माझा आत्मा सच्चिदानंद अस्तिभाती प्रिय रूपानं भरून उरलेला आहे. तर आपल्याला ही 5 चैतन्य आता कळाली. तर ह्या 5 चैतन्य, हे 5 चैतन्य ज्यावेळेस कळतील त्यावेळेस मग आपल्याला सोपं होतं पुढं अभ्यास करायला. परमात्मा जो संसारी जीव त्याचे अंतःकरणे विशेषण आहे. त्याचे कारण असे की अंतःकरणाचा परमात्म्याच्या स्वरूपात प्रवेश असून घटादी प्रमेय चैत्याहून वेगळे करून दाखविते म्हणून ती व्यावर्तक असते. आता हे विशेष रूपानं आपल्याला माहिती सांगतायत आणखीन, की संसारी जीव अंतःकरण हे विशेषण आहे. म्हणजे आपलं जीवाचं काय असतं, विशेषण असतं. आणि त्याचे कारण असे की अंतःकरणाचा परमात्म्याच्या स्वरूपात प्रवेश असून, अंतःकरणाचा परमात्म्याच्या स्वरूपात म्हणजे जीवाच्या स्वरूपामध्ये प्रवेश असून घटादी प्रमेय चैतन्याहून म्हणजे ह्या बाकीचे चैतन्याहून
वेगळं करून दाखवतं, म्हणजे बाह्य चैतन्य जे असेल, ब्रह्मचैतन्य आहे त्याच्यापेक्षा वेगळं करून दाखवतं, म्हणून त्याला व्यावर्तक असं म्हणतात. ज्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी परिवेश नसून व्यावर्तक असते ती उपाधी. मात्र ज्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी परिवेश नसून व्यावर्तक असते ती उपाधी. तर उपाधी म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी परिवेश नाही म्हणतात त्याचा, आणि त्याला व्यावर्तक असते ती उपाधी असते. घटाकाशाच्या दृष्टांतामध्ये घट ही आकाशाची उपाधी आहे. आकाशाच्या स्वरूपात घटाचा प्रवेश नसून आकाशाच्या घटाचा प्रवेश नसून घट हा महाकाशाहून घटाकाशाला वेगळे करून दाखवितो. या दृष्टांताप्रमाणे अंतःकरणोपहित साक्षी चैतन्य आणि साक्षी चैतन्याच्या स्वरूपामध्ये अंतःकरणाचा प्रवेश नसून घटादी प्रमेय चैतन्याहून साक्षीस निराळे करून दाखवितो. तर हे जर असं वाचून सांगायला गेलं का, तर मग ते सगळा गोंधळ होतो, एवढं जे ध्यानात येत नाही. म्हणून मी थोडस अभ्यास करून थोडस सांगितलं की मग तुमच्या ध्यानात येत आहे. म्हणून ज्ञानवानाची अंतःकरणी उपाधी आहे आणि अज्ञानी पुरुषाचे अंतःकरण आपल्या संसार धर्मासह आत्म्याचे ज्ञान करून देते, म्हणून अज्ञानी पुरुषांचे अंतःकरण विशेषण आहे. तर अज्ञानी पुरुषांचं अंतःकरण असणार विशेषण आहे आणि ज्ञानवानाचं अंतःकरण ही उपाधी आहे. तर हे असं ध्यानात ठेवा. अशा या अंतःकरण विशिष्ट चैतन्याला परमात्मा असे म्हणतात किंवा कर्ता भोक्ता संसारी जीव असेही म्हणतात. तर म्हणून आता पुढे त्यांचा 48वा पॉइंट आहे, प्रामर्थ चैतन्याविषयी औषधवादी आणि आभासवादी यांच्यातील भेद. आता नेमकं औषधवाद कशाला म्हणायचं आणि आभासवाद का म्हणायचं? मला सुद्धा सुरुवातीला नामचिंतन घेतल्याच्या नंतर काही म्हणजे महिने होऊन गेले आणि पुन्हा बाबांनी हे विचारसागर असणारा शिकवायला काढला. सच्चिदानंद रोहिदास बाबांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला हे शिकणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस पहिलेच 2-3 पानं काढून असणारी जी प्रस्तावना असते का, तेच पाहिलं मी. त्याच्यामध्ये असे शब्द होते, अनुबंध चतुष्ट, अधिकाऱ्याचे लक्षण, साधन चतुष्ट, आत्मा, साक्षी, कुटस्थ वगैरे असे शब्द होते. ते शब्द पाहूनच मी घाबरून गेलो. मला असं वाटलं की हे बाबांनी कशाला अवघड आमच्या पुढे मांडला असेल. नामचिंतन करावं, बेस्ट आनंद लुटायचा ते सोडून देऊन हे बाबांनी काय असलं अवघड नको बाबा, हे ग्रंथ उचलला आणि ते वरी ठेवून दिला. कारण ग्रंथ कळतच नव्हता माय बापा हो. या ग्रंथामधले जे शब्द आहेत ते असे सगळे अवघड वाटायला लागले. म्हणजे स्वतःच वाचून बघितलं होतं थोडस, पहिले 1-2 पानं, तर त्या पानावर एवढं अवघड वाटलं की ते मला शिकायची इच्छा माझी संपून गेली. आणि मग ज्यावेळेस बाबाने हा ग्रंथ लावला, तर हा ग्रंथ घ्यायच्या अगोदर पंचीकरण शिकवलं आणि पंचीकरण शिकवल्याच्या नंतर मग विचारसागर. आणि ज्यावेळेस मग याची गोडी लागायला सुरुवात झाली, कळायला सुरुवात झालं. ज्याचा बारीक विचार असन, ज्याला आत्मनात्म विवेक असन, ज्याला सूक्ष्म विचार असन, त्याला हे कळतं. जर आपण याच्यावर विचारच नाही केला, याच्याकडे बघितलंच नाही, याचं आत्मचिंतन नाही केलं, नामचिंतन नाही केलं, तर मग याच्याकडे प्रवृत्ती होत नाही. आणि मग ज्यावेळेस कळायला लागलं त्यावेळेस लय बरं वाटायला लागलं. आता तुम्ही सांगा, एखादा मुलगा अभ्यास करतोय त्यावेळेस कष्ट करताना त्याला फार दुःख होत आहे. पण ज्यावेळेस तो एखादा मेडिकल ऑफिसर झाला किंवा MPSC UPSC मध्ये पास झाला आणि अधिकारी झाल्यावर कसं वाटतंय? आणि मग तशा पद्धतीनं हे आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे ते एकदा जर आपल्याला कळलं, तर जन्मोजन्मीचं जे दुःख आहे आपल्या पाठीमागे लागलेलं, किती वेळा जन्मावे किती व्हावे फजित, म्हणून या जीव भेला आणि शरण गेला विटूस. मग हे आत्मचैतन्य, त्या आत्मचैतन्याचं ज्ञान आपल्याला झाल्यावर आपल्या पाठीमाग म्हणजे तुम्ही सर्वभौम सत्ता प्रब्रह्म. आता तुम्ही सांगा, निस्ता जर एका तालुक्याचा आमदार असेल, जिल्ह्याचा खासदार असेल, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल, देशाचा पंतप्रधान असेल, अशी जर पद मिळाली, तर आपण मला वाटतं पंजावर चलतो, पंजावर आहे की नाही. जर आपल्याला ही साधी जर इथली नाशिवंत 5 वर्षाचं पद जर मिळालं तर आपण पंजावर चलतो. आणि एवढं मोठं प्रब्रह्म स्वरूप आहे, त्या परमात्म्याचं स्वरूप आहे आणि ते स्वरूप जर आपलं आहे हे जर आपल्याला कळालं, तर त्याला काय वाटत असेल.
आणि त्याच्यामुळं हा सगळा अट्टहास आहे मायबाप हो. तुम्हाला हे सांगायचंय, तुम्हाला हे शिकवायचंय म्हणजे तुम्ही काय वेगळे कुणी नसून तुम्ही तिकडून सर्व उपाधी रूपानं आहात आणि मी पण इकडून उपाधी रूपानं आहे. तर ह्या आपल्या ज्या उपाध्या आहेत देहाच्या त्या उपाध्या काढून टाकून आपण चैतन्य रूप आहोत. हे आपल्या ध्यानात घ्यायचंय. जोपर्यंत आपण चैतन्य रूप आहोत हे जर कळत नाही, तोपर्यंत आपण भेदच करणार आहेत. आणि तुमची तिकडं उपाधी वेगळी, माझी इकडं उपाधी वेगळी. म्हणजे शरीरात तुमचे आमचे जरी असले तरी वेगवेगळे आहेत, पण ह्या उपाध्या जर काढून टाकलं तर चैतन्य एकच आहे. सर्व नातेवाईकांची नावं समजा उपाध्या जर काढून टाकल्या तर एक पुरुष म्हणून राहतो. तसं सगळं एक आत्मचैतन्यच आहे आणि एकापेक्षा दुसरं काहीच नाही. या जगामध्ये फक्त दोन आहे. दोन म्हणजे एक दिसणारी माया, म्हणजे मायेचं कार्य दिसतंय आपल्याला, आहे की नाही? माया दिसत नाही, मायेचं कार्य दिसतं. आता मायेचं कार्य दिसलं म्हणजे तुम्हाला हे जगदरूपी लेकरू दिसायला लागलं. आता लेकरू दिसतंय त्यावर ते आईबाप असतील का नाही? ध्यानात घ्या. लेकरू दिसतंय म्हणल्यावर आईबाप असतेच, पण आईबाप बाहेर गेलेले आहेत, लेकरू दारात खेळत आहे. अरे आई वडील कुठे आहेत? तर म्हणले गावाला गेले. तसं असणार तुम्हाला काय दिसायला? लेकरू दिसायला, जगदरूपी लेकरू. तर याची आई आहे माया आणि बाप आहे ब्रह्म. आता ह्याच्यापैकी माया खरी नाही आणि ब्रह्म खरं आहे. तर दोन आहे, तर या दोन पैकी एक सत्य आहे आणि बाकीचं मिथ्या आहे. मग एक सत्य आहे तर ते परब्रह्म सत्य आहे. मग त्या परब्रह्म सत्य असल्या कारणानं तो भगवान परमात्मा एकटाच भरून उरलेला आहे आणि एकट्याचाच खेळ आहे सगळा ह्यो. पण आपल्याला जोपर्यंत हे ज्ञान होत नाही तोपर्यंत भेद राहतो. भेदाभेद भ्रमामंगळ. जीवामध्ये आणि ब्रह्मामध्ये आपण जोपर्यंत भेद समजतो तोपर्यंत आपण मुक्त होत नाहीत. म्हणून आपला जो आभास म्हणजे जो जीव आहे त्या जीवानं आत्मस्वरूपाचं ज्ञान म्हणजे काय करायचं ज्ञान तरी त्या आत्मस्वरूपानं म्हणजे आभासानं माझा आत्मा ब्रह्मरूप आहे आणि तो अस्तिभाती प्रिय रूपाने भरून उरलेला आहे जगभर, असं ध्यानात घ्यायचं आहे आपल्याला. तर आता आपला विषय चालला होता औषधवादी आणि आभासवादी. त्या औषधवादामध्ये आणि आभासवादामध्ये काय फरक आहे ते पहा. औषध म्हणजे त्या अंतकरणापुरतं त्याला औषधन केलेलं असतं, तो औषधवाद. आणि आभासवाद म्हणजे त्या अंतकरणामध्ये आभास. तर एवढाच फरक आहे. आणि जर तुम्ही ते औषधक, आता औषधक म्हणजे मग श्रेष्ठ कोणतं सांगितलं तर शंकराचार्य असतील, सर्व साधू संत असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, एकनाथ महाराज असतील, सर्व साधू संतांनी आभासवाद श्रेष्ठ सांगितला. कारण आभासवाद का श्रेष्ठ सांगितला तर आभास जर नसेल तर जीव तयार होणार नाही. कारण बाहेर पण चैतन्य आहे, बाहेरच्या सर्व पदार्थामध्ये चैतन्य आहे, पण तिथं आभास निर्माण होत नाही. तिथं आभास निर्माण होत नाही म्हणजे जीव निर्माण होत नाही. तुम्ही सांगा आता हे झाडं दगड अनेक प्रकारचे पदार्थ आहेत ते सर्व दिसत आहेत आपल्याला आणि त्याच्यामध्ये पण चैतन्य आहे, पण त्याच्यामध्ये आभास नाही. आणि तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये आभास आहे, आभास. तर मग आभास जर लावला तर जीव सिद्ध होतो. आणि जर बाकीची ही सर्व पदार्थ पाहिली, जड पदार्थ आहे, त्याच्यामध्ये सुद्धा चैतन्य आहे. पण जर तुम्ही औषधवाद श्रेष्ठ म्हणलात तर मग तिथं जीव तयार होणार नाही, तिथं जीव नसतोच. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता झाडामध्ये जरी चैतन्य आहे तरी पण त्याच्यामध्ये आपल्यासारखा जीव नाही. म्हणजे त्याला तसं ज्ञान आहे का आपल्या मनुष्यासारखं? नाही. आता ही पाण्याची बाटली घेतली तरी तिथं सुद्धा काय आहे? चैतन्य आहे, पण तिथं जीव नाही. तसं एवढाच फरक आहे. म्हणून आभासवाद श्रेष्ठ घेतलेला आहे, म्हणून आपण आभासवाद घ्यायचा, हे ध्यानात घ्या. आता चला, आपले हे जन्म मरणादी संसार धर्म हे सगळे उपाधीचे आहेत, ते चैतन्याचे नाहीत. जन्म मरणादी संसार धर्म हे उपाधीचे आहेत, ते चैतन्याचे नाहीत. हे दोन्ही पक्षांनाही मान्य आहे म्हणले. आता अंतकरणाच्या संसार धर्माची भ्रांतीने आत्म्यावर कशी प्रतीती येते? अंतकरणाच्या संसार धर्माची भ्रांतीने आत्म्यावर कशी प्रतीती येते त्याच्याबद्दल ते सांगायलेत आपल्याला. म्हणून म्हणले विशिष्टावर प्रतीत होणाऱ्या विशेषणाच्या व विशेषाच्या धर्माचा व्यवहार भेद. म्हणजे विशिष्टावर म्हणजे जीवावर
विशेषण म्हणजे अंतःकरण व विशेषणच्या धर्माचा व्यवहार भेद. म्हणजे आता हे कसा जीव तयार झाला किंवा विशेषण काय, विशिष्ट काय, विशेष्य काय हे तुम्हाला सांगायला समजून. मग आता हे पाठीमागे झालेला जो पाठ आहे तो जर आपल्याला हे 5 चैतन्याचे प्रकार सांगितले होते, तिथं ते आपल्याला नावं कळतात. मग ते विशेष्य म्हणजे आत्मा आहे, विशेषण म्हणजे अंतःकरण आहे आणि विशिष्ट म्हणजे जीव आहे. तर मग आपल्याला हेच ध्यानात येत नाही, की जीव कशाला म्हणायचं, विशिष्ट म्हणजे जीव, विशेषण म्हणजे अंतःकरण, विशेष्य म्हणजे आत्मा. तर त्यांनी तेच लिहून ठेवलेलं आहे खाली. चैतन्य प्लस अंतःकरण बरोबर परमात्मा, जीव, संसारी, आत्मा, साक्षी, केवळ साभास. म्हणजे त्यांनी जीव कसा सिद्ध होतो ते तुम्हाला सांगितलं. आणि त्याच्यानुसार मग विशिष्टाच्या ठिकाणी प्रतीत होणाऱ्या धर्माचा असा 3 प्रकारचा अनुभव आहे म्हणले. म्हणजे विशिष्ट म्हणजे जीव आणि जीवाचा म्हणले 3 प्रकारानं कशी आपल्याला प्रतीती येते ते सांगायलेत. किंवा फक्त विशेषणाच्या धर्माची प्रतीती विशिष्टावर होते. विशेषणाच्या धर्माची प्रतीती विशिष्टावर होते. आता हे कळालं का? विशेषण म्हणजे अंतःकरण, अंतःकरणाच्या धर्माची प्रतीती जीवावर होते, म्हणजे विशिष्टावर होते. केव्हा केव्हा असं होतं म्हणले, विशिष्ट धर्माची प्रतीती विशिष्टावर होते, म्हणजे आत्मचैतन्याची प्रतीती जीवावर होते. केव्हा केव्हा विशेष्य म्हणजे आत्मस्वरूप आणि विशेषण म्हणजे अंतःकरण, दोघांच्या धर्माची प्रतीती विशिष्टावर म्हणजे जीवावर होते. तर ती कशी होते ते पुढील उदाहरणाने सांगतो म्हणले. त्यांनी आपल्याला 2-3 उदाहरणं दिलेली आहेत आणि 2-3 उदाहरणं देऊन आत्म्याची प्रतीती किंवा विशेषणाची प्रतीती, अंतःकरणाची प्रतीती म्हणजे जीवावर कशी होते ते 3 प्रकाराने होते म्हणतात. आता हे सगळे शब्द आपल्याला अवघड वाटतात का नाही? पण ह्या शब्दांची जर अर्थ आपल्याला क्लिअर माहिती असतील, तर मग हे अवघड नाही. आपल्याला विशेषण काय ध्यानात येत नाही, विशिष्ट काय ध्यानात येत नाही, विशेष्य काय ध्यानात येत नाही, तोपर्यंत हे कळतच नाहीत वाक्य मग. म्हणजे तुम्ही म्हणता, "महाराज हे लईच अवघड विद्या आहे, आम्हाला ही कशाला तुम्ही सांगायलात?" मला 100 बऱ्या वाचलं तरी कळत नव्हतं. मग तुम्हाला कसं होतंय मला नाही काय कळत. पण माझं सांगायलो मी. मी 100 बऱ्या वाचलं तरी वाचताना मला वाटत होतं की मला कळालं. पण आता शिक मला कुठंतरी प्रवेश झाला थोडाफार. म्हणून तुमच्या पुढे बोलण्याचा प्रसंग आहे. ह्याचे हाल सोडूनच ते ह्याच्याकडे सारखंच बघावं लागतं. आता हाल सोडायचे नाही म्हणजे काय करायचं? श्रवण केल्याचं मनन करायचं, मननाचं निधिध्यासन करायचं आणि तत्व पदार्थ शोधन. म्हणजे बार निधिध्यासन झालं पाहिजे, मनन झालं पाहिजे आणि त्यावेळेस हे कळत असतं. एखादा विषय आपल्याला जमत नाही म्हणून ते सोडून दिला की मग ते कसं आपल्याला येईल? त्याच्यामुळं ध्यानात घ्या ही प्रतीती कशी होते ती. आता घटाकाशाचा नाश झाला या वाक्यामध्ये विशेषण जो घट. आता घटाकाशाचा नाश झाला या वाक्यात विशेषण जो घट त्याचा नाश होतो. विशेष जे आकाश त्याचा नाश होत नाही. बघा आता हे घट आहे समजा, त्या घटाचा नाश होतो पण घटातल्या आकाशाचा नाश होत नाही. तसं मनुष्य जरी असणारं शरीर पडलं तरी शरीराचा नाश होत असतो, त्याच्यामधल्या जीवाचा नाश होत नाही. ध्यानात ठेवा माय बाप हो. आता तुम्हाला ते जर नसलं कळत तर ही पाण्याची बाटली आहे. ही पाण्याची बाटली तुम्ही जाळून जरी टाकली तरी ह्या पाण्यातलं जे आकाश आहे ते आकाश मात्र कुठं जात नाही. ध्यानात घ्या. या पाण्यातलं आकाश कुठेही जात नाही. बाटली असणारी संपून गेली पण आकाश मात्र कुठं गेलेलं नाही. त्याचप्रमाणे आपलं शरीर जरी पडलं तरी शरीरामधला जो आभास असतो तो आभास कुठेही जात नाही. म्हणून त्या आभासाला त्यानं केलेल्या गोष्टी, त्याने अनुभव घेतलेला सततच त्याला हे जगत्रय खरं वाटलेलं आणि हे खरं जोपर्यंत जगत्रय वाटतंय तोपर्यंत त्या जीवाची पण सुटका नाही. मग त्या जीवाची जर सुटका व्हायची असेल तर ध्यानात घ्या माय बापा हो, बार जन्मायचं मरायचं नसेल. आता काय सांगायचं तुम्हाला? आता शास्त्र सांगतंय म्हणूनच आपल्याला अनुभव पण आहे की आपण आता आईला कळतं म्हणले, मूल जन्मण्याच्या वेळीचं दुःख आईला कळतं. मग आता किती आया करायच्या आणि किती वेळेस जन्माला यायचं आणि किती वेळेस मरायचं.
84 लक्ष योनीमध्ये जावाचं लागतं, कोणी कसा जरी असला तरी. आता कोणाला कबूल असेल नसेल, शास्त्र प्रमाण आहेत, शास्त्राच्या नुसार वागायचं आणि शास्त्रानुसार चालायचं. जीव हा मरतच नसतो. जीव मारणारा फक्त एकच आहे ह्या जगतामध्ये, त्याला सद्गुरू असं म्हणतात. हो, जीवाला मारायला सद्गुरू शिवाय जीव, हा तुम्ही ध्यानात घ्या, जीव घेणारे कोण असतात ते. हो, आता उद्यापासून पाठाला यायचं नाहीत बरं का, घाबरू नका तसं. जीव घेणारे सद्गुरू असतात. आता जीव घेतला तर जीव हा बार बार जन्मतो आणि मरतो, म्हणून तर जीव घ्यायचा. आणि जीव घ्यायचा आणि आत्मस्वरूपानं राहायचं. मायबापावर ध्यानात ठेवा, जीवाला मरण नाही, आत्मस्वरूपाला मरण नाही. सद्गुरूला जीवच दान करावा लागतो. जीव रूपानं राहायचं नाही म्हणजे सद्गुरूला जीवानं जीव दान केला. ध्यानात ठेवा, तुम्ही जीव म्हणून जगू नका, तुम्ही आत्मा म्हणून जगा. तुम्ही खरोखरच आत्मस्वरूप आहात. तुम्ही सोन्याहून पिवळे आहात. ध्यानात घ्या, तुम्ही आत्मस्वरूप असताना, तुम्हाला मरण नसताना, आम्ही मरणारे नाहीत, आपण मरके नाहीत. मर्क कोण आहे माहितीये का? अमर आहा, अमर आहा, खरे की पहा खोटे. तिकडं काहीतरी बंद करा ते, काय ते कस काय यायला लागलं बुवा तिकडून. आमच्या महाराजांना प्रमाणपाठ असते. आमचे महाराज आम्हाला साक्षात प्रभूच्या रूपाने भेटले आणि त्या महाराजांचं सहकार्य आहे म्हणून हे सगळं चालतंय. महाराजांनी जर घरातल्या महाराजांनी गृहमंत्री म्हणतात त्यांना. आता महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणा किंवा प्रत्येक राज्याचे गृहमंत्र्याला सगळेच भेट असतात बघा. आता ते गृहमंत्र्यांनी आम्हाला दिलेली साथ, गृहमंत्र्यानं जर साथ नाही दिली तर कुठलंच कार्य होत नाही. मग हो, ते तसे आम्हाला साथ देतात. तर परमार्थ करण्यासाठी दोघं असले पाहिजे परमार्थामध्ये, एक असून चालत नाही. एक असलं तरी चालतं, परंतु तू एकट्याचाच फायदा होतो. दोघं जर असतील तर आणखीन परमार्थाला सहाय्य होतं. परमार्थ करायचा आहे म्हणजे एकट्यानंच करायचा असतो, परंतु जर दोघांचं सहाय्य एकूणमेकाला जर असेल तर आणखीन, जिथं दूध भात आहे तिथं साखर आहे, पुन्हा त्यात तूप पडलं तर काय बिघडलं. अशा पद्धतीनं दोघांनी मिळून परमार्थ करावा लागतो. दोघांनी मिळून हे कळून घ्यावं लागतं आणि दोघांचा मिळून हा संसार होत असतो. संसार होत असतो आणि परमार्थ करावा लागतो. संसार होत असतो आणि परमार्थ करावा लागतो. आणि एकदा परमार्थ कळाला, एकदा मी माझा आत्मा सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे हे जर खात्रीनं दृढ अपरोक्ष ज्ञान झालं तर मग वेगळे निघून संसार बघा. मग आपण आत्मस्वरूपानं वेगळे आहोत आणि या नुसतं पाहायचंय पुन्हा साक्षी होऊन याच्याकडं. तर मग ध्यानात घ्या, आता आपल्याला प्रवचन टाईप बोलायला किती वेळ बोला वाटतंय, पण हे आपला पाठ राहून जाईल. तर घटाकाशाचा नाश झालाय, वाक्यात विशेषण जो घट त्याचा नाश होतो, विशेष जे आकाश त्याचा नाश होत नाही. असे असूनही विशेषणाच्या नाशाचा भ्रम विशिष्ट जे घटाकाश त्यावर झालेला दिसतो. आता घटाचा नाश झाला की आपल्याला वाटतं घटाकाशाचा नाश झाला. आता बाटली फुटली तर मधलं आकाश फुटलं का? घर पडलं तर मधलं आकाश फुटलं का? तसं माय बापा हो, आपलं शरीर पडलं तर आपला आत्मा कुठं गेला का? आपला जीव तरी कुठं जातो का? आता जीव जातो तर आपापल्या वासनेप्रमाणे, म्हणून तिथं वासना संपवायची म्हणजे वासनेच्या पोटी जन्म घेणे लागे आणि त्याची अंगी झाले हरिरूप. तर त्याची अंगी झाले हरिरूप म्हणजे आपली जर वासना हरीवर राहिली तर हरी होता येईल. पण आपली वासना हरीवर राहते का? हरी कळतो का? हरीकडं मन जातं का? आता आपल्याला नामचिंतन करावं वाटत नाही, भगवंताची भक्ती करावीशी वाटत नाही, शास्त्र बघावं वाटत नाही, आणि मग आपल्याला त्या परमात्म्याकडं कसा तो परमात्मा आपल्याला त्याच्याकडं जाता येईल. तर ध्यानात घ्या,
आपल्याला नामचिंतन करावं लागेल. शास्त्र ग्रंथ बार बार बघावे लागतील आणि मग आपल्याला झालेल्या आपल्याला जे शंका आहेत त्या शंका आपल्याला काढून टाकाव्या लागतील. म्हणजे असंभावना आणि विपरीत भावना, सर्व मन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन, भागत्याग लक्षणा आणि मग आता तो ब्रह्म जिज्ञासा, त्या गोष्टी सगळ्या आपण ध्यानात घेतल्या तर मग या सर्व गोष्टी कळाव्या लागतात आणि मग आपल्याला मुक्तता कशी आहे ते आपल्याला कळत असतं. मग आता दुसरं आहे कुंडलवान पुरुष निद्रिस्त आहे. या वाक्यातील कुंडल विशेषण, पुरुष विशेष आणि कुंडलवान पुरुष विशिष्ट आहे. त्यामध्ये विशेषण कुंडल त्याच्या ठिकाणी निद्रा संभवत नाही. निद्रा ही विशेष जो पुरुष त्याच्या ठिकाणी संभवते, पण व्यवहार मात्र विशिष्ट जो कुंडलवान पुरुष त्याच्या ठिकाणी केला जातो. आणि तिसरा पॉइंट आहे शस्त्री उदात गेला. या वाक्यामध्ये शस्त्र हे विशेषण, शस्त्र धारण करणारा पुरुष विशेष आणि शस्त्री हा विशिष्ट आहे. युद्धात जाणे हे विशेषण आहे. हे शस्त्र आणि विशेष्य जो पुरुष या दोघांच्या ठिकाणी संभवते. वरील दृष्टांताप्रमाणे संसार धर्म हे विशेषण जे अंतकरण त्या ठिकाणी आहेत. आता बघा हे सगळ्या वरले तिन्ही पॉइंट तुम्हाला आणखीन कळत असं वाटत नाही, तर त्याला तुम्ही स्वतः होऊन वाचावं लागतं आणि बघावं लागतं. एकदम स्थिर अंतकरणानं पाहावं लागतं ह्याला, त्यावेळेस हे कळतं. हे सर्व शब्द आहेत ते शब्दाचा अर्थ ध्यानात घ्यावा लागतो आणि मग हे पुन्हा कळत असतं. तसं असणारं ध्यानात घ्या. वरील दृष्टांताप्रमाणे संसार धर्म हे विशेषण जे अंतकरण त्याच्या ठिकाणी असते. संसार धर्म विशेषण जे अंतकरण आहे म्हणजे जीवाचं अंतकरण आणि त्याच्या ठिकाणी हे जन्म मरण आहे. जे आम्ही मागे जीव चैतन्याचे लक्षण सांगते वेळी स्पष्ट केले आहेत. संसार धर्म साक्षी चैतन्याच्या ठिकाणी मुळीच नाही. संसार धर्म साक्षी चैतन्याच्या ठिकाणी मुळीच नाही आणि साक्षी चैतन्य तुमचं आमचं सर्वांचं एकच आहे. तुम्ही आम्ही मुक्त आहोत पण आपल्याला ते कळत नाही, तेवढंच फक्त अज्ञान घालवायचं, बाकी काही नाही. तुम्ही सोन्याहून पिवळे आहात पण आमच्यासारखे महाराज लोक जर तुम्हाला सांगत नाही तर मग तुम्ही काय करता आणि सांगून जर कोणी ऐकत नसेल तर मग त्याला तरी आपण काय करावं. तर मायबापा हो ध्यानात घ्या. तर संसार धर्म साक्षी चैतन्याच्या ठिकाणी मुळीच नाही. ते धर्म विशेषण जे अंतकरण त्यांचे आहेत, पण ह्या अंतकरणाच्या संसार धर्माची प्रतीती, अंतकरणाच्या संसार धर्माची प्रतीती विशिष्ट जी परमात्मा जीव त्याच्या ठिकाणी येते. त्यामुळे मी करता आहे, मी भोगता या अशा जीवाच्या ठिकाणी व्यवहार होतो. मुमुक्षूने आपल्या ठिकाणी जे संसार धर्म भ्रांतीने प्रतीतीला येतात ते सर्व संसार धर्म माऊली ज्ञानोबराय म्हणतात. त्याप्रमाणे येत आत्मा आत्म्याचे ठाई देखी जे देहीचा धर्म देही आयशे देखणे ते पाहे ज्ञाना हाती. याप्रमाणे सर्व संसार धर्म बुद्धीचे आहेत. आत्म्याचे मुळीच नाहीत. अशा तऱ्हेचा संसार धर्माचा बाद निश्चय करून आपण ब्रह्मरूपात असा निश्चय करावा. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय.